नमस्कार. आज आपण रोजच्या जेवणातली साधी, सोपी आणि मराठमोळी थाळी अगदी झटपट तासभरात कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. अगदी तुम्ही पाहुणे घरी आलात तरी तुम्ही या पद्धतीने ही झटपट थाळी बनवू शकता. इथे 3 डाळी एकत्र करून घेतलेल्या आहे. मुगाची, तुरीची आणि मसूरची डाळ थोडी थोडी घेऊन 1 वाटी भरेल अशी डाळ इथे घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे. हळद, हिंग आणि लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, तेल घालायचं आहे आणि कुकरला आपल्याला डाळ इथे शिजायला लावायची. आता आपली डाळ शिजेपर्यंत आपण इथे तडका बनवून घेणार आहे. तर इथे 2-3 पळ्या एवढं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घालायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालून चांगली परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला हळद, हिंग घालायचं आहे. तुमच्याकडे जर टोमॅटो असेल तर टोमॅटो पण यामध्ये बारीक चिरलेला घाला. थोडासा लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर शिजून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये 1 चमचाभर चिंचेचा कोळ आणि थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे. म्हणजे आंबट, गोड, तिखट असं आपलं हे वरण इथे बनून तयार होतं आणि चांगलं वरण आपल्याला इथे उकळून द्यायचं. म्हणजे वरणाला चांगला असा घट्टसरपणा आला पाहिजे असं आपल्याला वरण इथे 10 मिनटं तरी उकळतं ठेवायचं आहे. तर इथे मी गूळ आणि चिंच गुळाचं कोहळी मी इथे घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. परत एकदा चांगले वरणाला उकळी येऊन द्यायची. तर इथे झालं आपलं हे आंबट, गोड, तिखट असं वरण आपलं बनवून तयार झालेलं आहे. जे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता आणि भाताबरोबर सुद्धा ते अप्रतिम लागतं. वरण बनवून तयार झालेले. आता मी इथे कडवे जे वाल असतात ते मी इथे भिजत घातले होते आणि एक रात्रभर त्याला मोड आणण्यासाठी एका कपड्यात गुंडाळून ठेवले होते. मोड आल्याच्या नंतर वरची जी साल असते वालावरची ती काढून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला इथे त्याच्या डाळिंब्या घ्यायच्या आहे. आता शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालायची. अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हळद, मीठ मिक्स करून अगदी 2 किंवा 3 शिट्ट्या घेऊन आपल्याला हे कडवे वाल शिजून घ्यायचे. लक्षात ठेवा जास्त वेळ शिजवत बसू नका, नाहीतर पूर्ण त्याचा गाळ होईल. फक्त 2 शिट्ट्या, जास्तीत जास्त तुम्ही 2 किंवा 3 शिट्ट्या इथे घेऊ शकता. आता आपण वाल इथे शिजायला लावलेले. तोपर्यंत वालासाठी सुद्धा तडका बनवून घ्यायचा आहे. कमी वेळेमध्ये झटपट असं आपण इथे जेवण बनवतो. 3-4 पळ्या आणि कडव्या वालाची भाजी बनवताना थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त लागणार आहे, कारण ते कोरडे असतात, उग्र असतात. अशा वेळेस ते पाणी आणि तेल पटकन शोषून घेत असतात. म्हणून आपल्याला इथे तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. 4 पळ्या तेल घातलेले. जिरी मोहरी घालून कांदा, कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. नंतर 4 कोकमचे तुकडे यामध्ये घातलेले. म्हणजे त्याची चव जी असते ना ती खूप छान येते. नंतर आपल्याला यामध्ये 1 टोमॅटो चिरून घालायचा आणि टोमॅटो सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा. चवीप्रमाणे इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. लाल तिखट घाला, हळद घाला, हिंग घाला, गरम मसाला घाला, धने पावडर यामध्ये घालू शकता आणि घरगुती मसाला जो असतो खडा मसाल्यांचा बनवलेला तो 1 चमचा इथे घालून घेतलेला आहे. थोडंसं यामध्ये पाणी घाला आणि हलवून व्यवस्थित झाकण ठेवून घ्या जोपर्यंत कांदा टोमॅटो चांगला शिजत नाही, मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत. साधारणतः 5-6 मिनटं एवढं लागू शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. कांदा टोमॅटो छान शिजला गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा 1 चमचाभर आपला जो टोमॅटो सॉस असतो, टोमॅटो केचप, तो आपल्याला यामध्ये 1-2 चमचे घालून घ्यायचे. म्हणजे त्याला छान असे आंबट, गोड, तिखट अशी चव येते. आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. वालसुद्धा आपले जे ते चांगले ते शिजले गेलेले. आता हे वाल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालू नका, कारण आपण पातळ बनवत नाही, जरासं लपथपीत बनवतोय. वाल घालून घेतले की त्यामध्ये थोडंसं पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे.
जास्त हलवत बसू नका आणि पाणी थोडंसं तुम्ही इथे जास्त वापरू शकता, कारण मी पहिलंच तुम्हाला सांगितले की वाल हे कोरडे असतात, पाणी शोषून खूप घेतात, म्हणून पाणी थोडंसं आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून जेव्हा भाजी आपली गार होईल, थंड होईल, तेव्हा ती पूर्ण अशी कोरडी नको व्हायला, थोडीशी अशी ओलसर राहिली पाहिजे, असं आपल्याला पाण्याचं प्रमाण घालून घ्यायचं आहे. वालाची भाजी बनवून तयार झालेली आहे. भात इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडंसं तूप आपल्याला यामध्ये घालायचं, म्हणजे भात जो आहे ना चांगला मऊसूत शिजला जातो, चिकट होत नाही आणि खायलासुद्धा चांगला लागतो. तर इथे आपण भात कुकरला लावलेला आहे, तोपर्यंत आपण इथे गरमागरम चपात्या बनवून घेऊ. पीठ सगळ्यात सुरुवातीलाच मी पीठ मळून ठेवलं होतं, जेव्हा आपण जेवणाची तयारी करायला घेतो, जेवण बनवायला घेतो, सुरुवातीला पीठ मळून ठेवत जा, म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं. जितकं तुमचं पीठ चांगलं भिजेल, साधारणतः 1 तासभर, तेवढी चपाती तुमची चांगली मऊ लुसलुशीत येते. आणि हलक्या हाताने मस्त अशी पातळ चपाती लाटून घ्या. चपाती भाजताना मात्र गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती चपाती भाजून घ्यायची. तर इथे झाल्या आपल्या ह्या चपात्यासुद्धा आपण इथे गरमागरम अशा बनवून घेतलेल्या आहे. आणि आता घेऊया आपण आपली थाळी बनवायला. आता सगळ्यात पहिलं मी इथे भात घालून घेतलेला आहे. त्यानंतर ना इथे मी शेवयांची खीर बनवली होती, जी आपण नेहमीच बनवत असतो. याच्या अगोदरसुद्धा मी शेवयांच्या खिरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता कशी बनवायची ती. तो व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे. आणि त्यानंतर छान गरमागरम आंबट गोड असं वरण, छान आंबट गोड कोकमच्या स्वादामध्ये बनवलेले, कोकणी पद्धतीने कडव्या वालाची भाजी, गरमागरम चपाती आणि मी इथे जरासा तोंडी लावण्यासाठी बोब्यासुद्धा तळून घेतल्या होत्या. अगदीच तुम्ही ही थाळी कोणी घरी पाहुणे आले असाल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पटकन बनवू शकता. फक्त यामध्ये तुम्ही कडव्या वालाच्या भाजीच्या जागी दुसरीसुद्धा भाजी